हा रिबू इथे बसला आहे. छोटू, याला लागली आता एकदम भूक. लहान आहे तो, त्याला काय माहिती जेवण कसं बनतं, कुठे मिळतं. आजपर्यंत त्याला ना जेवण बनवायची गरज पडली ना शोधायची. काहीच माहिती नाही त्याला. पण आता जाणवतंय की काहीतरी गडबड होतीये आतमध्ये आणि पोट अगदी रिकामं रिकामं वाटतंय. म्हणून तो बाहेर गेला आणि जी गोष्ट सहज मिळाली ती घेऊन आला. काय घेऊन आला तो? दगडधोंडे. आणि जेव्हा तो हे घेऊन आला, दोन्ही खिशे ठसाठस भरले होते त्याने. इथे आला तर त्याची आई होती. आई म्हणाली, जेवण मिळेल, नक्कीच मिळेल, पण आधी त्याची किंमत चुकवावी लागेल. आणि रिभू असा एकदम सतर्क झाला. म्हणाला, किंमत चुकवावी लागेल? कसली किंमत? आई म्हणाली, हे जे तुझ्या खिशात आहेत ना, पाषाण मुद्रा, हे साधे खडे नाहीयेत. हे तर दगडी नाणे आहेत. किंमत तुला यांनी चुकवावीच लागेल. तेव्हाच जाऊन कुठे तुला जेवण मिळेल. अरेच्या, हृदयात एकदम चिरफाड झाली. हे काय झालं अचानक? पण बिचाऱ्याने ते सगळे दगड हृदयावर ठेवून दिले आईला. आणि मग मस्त जेवण मिळालं. नंतर जाऊन समजलं की आईने एक नाही तर 2 उपकार केले होते. तिने केवळ पोटाचीच भूक भागवली नव्हती, तर आज जी पोकळी होती ती देखील भरली होती. आणि बाहेरून जे ओझं घेऊन तो फिरत होता ते सुद्धा तिने उतरवलं होतं. सत्याला हो म्हणणं बऱ्याच वेळेस सोपं असतं, पण त्या होकाराची जी किंमत चुकवणं नेहमीच कठीण असतं.